नाशिकच्या काठेगल्ली द्वारका परिसरात तणाव अजूनही कायम आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत आणि पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे। काठेगल्ली परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत। काल रात्रीपासून काठेगल्ली द्वारका परिसरात पोलिसांचा खडा पहारा आहे। संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं हटवलंय। मात्र आम्ही सध्या नाशिकच्या या काठेगल्ली परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर कालपासून या ठिकाणी संपूर्ण जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वादग्रस्त असलेल्या धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्यानंतर देखील हिंदू संघटनांच्या माध्यमातून जे ते संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची मागणी केली जात होती। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते दोन गट आहेत ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत होतं। त्यामुळे शहरामध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण दिसून येत होतं। वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण असलेलं संपूर्ण जे अतिक्रमण होतं ते नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली होती। तरी देखील हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र जे ती प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी 7 दिवस जे ते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। अशी परिस्थिती असली तरी देखील या संपूर्ण काठेगल्ली परिसरामध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो तो कालपासून पोलिसांचा जो आहे तो पहारा या ठिकाणी खडा पहारा पाहायला मिळतोय। काल रात्री जे आहे ते संपूर्ण नाशिक शहरातील जे रस्ते आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते। या ठिकाणी सध्याचं वातावरण जर बघितलं तर काहीसं तणावाचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र सध्याची संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात असल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तरी देखील या ठिकाणी नाशिक शहर पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाट आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।